श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला आजचा विषय आहे अक्षय तृतीया. आज परत एकदा मी तुमच्यासाठी एक अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आले आहे, ज्यामध्ये आपल्याला सांगितले जाईल की अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे. कावळ्याला आपल्याला एक वस्तू खायला द्यायची आहे, ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्याला जो काही 3 पिढ्यांचा पितृदोष आहे तर तो नष्ट होईल. यासाठी हा अत्यंत प्रभावी आणि खास उपाय हा अक्षय तृतीयेला करायचा आहे. अक्षय तृतीया जी आहे तर ती यावर्षी 10 मेला शुक्रवारी आलेली आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो तर ते शाश्वत असतात. म्हणजे ते कधीही नष्ट न होणारे असे त्यांचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते. त्यामुळे अक्षय तृतीयेला केलेली कोणतीही गोष्ट आहे तर ती वाया जात नाही. कोणताही उपाय जो आहे तर तो फेल होत नाही. फक्त आपल्याला श्रद्धेने, निष्ठा ठेवून आणि भक्तभावाने हे उपाय करायचे आहेत. तर ते आता बघा, बऱ्याच जणांना पितृदोषाचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो. पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप संकटे आणि अडचणी येत असतात. ताणतणाव निर्माण होत असतात आणि आपल्या कुंडलीमध्ये जर पितृदोष असेल तर आपली कधीही प्रगती होत नाही. आणि जेव्हा आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात तर तेव्हा ते आपल्याला संसारिक सुखाचा आशीर्वाद देतात. परंतु हे पितर जेव्हा नाराज होतात तेव्हा आपल्या घराची प्रगती खुंटते. खूप कष्ट करूनही आपल्याला त्या कष्टाचे फळ मिळत नाही. घरातील मुलांची लग्न जमत नाहीत किंवा वंशवृद्धी होण्यास अडचणी येतात. घरामध्ये मुलं होत नाही आणि जरी मुलं झाले तरीसुद्धा ते अपंग किंवा मतिमंद असे जन्माला येते किंवा जन्माला येत असते परंतु मरण पावते. तसेच पितृदोष यामुळे व्यक्तींना काही अपघातांना सुद्धा सामोरे जावे लागते. घरामध्ये सततचे आजारपण निर्माण होते. घरामध्ये कलह, वाद विवाद तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या होत असतात. घरामध्ये अशांतता होत असते. तर या सर्व गोष्टी या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये होत असतात. तसेच वैवाहिक जीवनामध्ये सुख मिळत नाही, संतती प्राप्त होत नाही. तर अशा जर समस्या असतील तर नक्कीच त्या घरामध्ये पितृदोष जो आहे तर तो असतो. आणि पितृदोष जो आहे तर तो का निर्माण होतो? कारण पितृदोष आहे किंवा आपल्या घराला पितृदोष लागलेला आहे. आपल्या घरामध्ये ह्या समस्या आहेत की ज्या काही केल्याने कमी होत नाही. तर हा पितृदोष जो आहे तर तो का निर्माण होतो? तर बघा, जेव्हा आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मृत्यू पावते आणि त्या व्यक्तीचे निधन झाल्यावर त्यांचे जर शेवटचे जे अंत्यसंस्कार असतात तर ते विधिपूर्वक केले गेले नसतील किंवा एखादी व्यक्ती जर अकाली गेली असेल तर हे जे पितृदोष आहेत तर ते निर्माण होत असतात. आणि आपण जर मृत व्यक्तींचे पिंडदान करत नसू किंवा ते केलेले नसेल तरीसुद्धा पितृदोष जो आहे तर तो निर्माण होत असतो. आणि अक्षय तृतीया हा असा दिवस आहे की या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आणि विष्णूची पूजा केली जाते. परंतु यासोबतच या दिवशी पितराची पूजा केली जाते. पितराचे तर्पण केले जातं. पितरांसाठी सुद्धा अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास असतो. असं म्हटलं जातं की या दिवशी आपले जे इतर आहेत तर ते पृथ्वीवरती असतात आणि ते कावळ्यांच्या स्वरूपामध्ये असतात. म्हणून आपल्याला कावळ्याला ही जी वस्तू आहे तर ती खायला द्यायची आहे. तर आता ही वस्तू कोणती आहे आणि आपल्याला काय करायचे आहे? या दिवशी आपल्याला शक्य तेवढ्या लवकर उठायचे आहे. शक्य असेल तर आपल्याला मुहूर्तावर उठायचं आहे. यानंतर आपले स्नान वगैरे आटोपल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या वरती थोडंसं पाणी शिंपडायचं
आहे, कारण आपले जे पितर आहेत तर त्यांचं स्थान म्हणजे आपल्या घराचा उंबरठा असतो. आणि म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम उंबरठ्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि यानंतर आपल्याला पितरांसाठी एक दिवासुद्धा लावायचा आहे. आपल्याला 3 पिढ्यापर्यंत आपल्याला पितृदोष लागत असतो आणि म्हणूनच आपले जेव्हा आपण जेव्हा पितरांची सेवा करतो तेव्हा ती 3 पिढ्यांपर्यंत करायची असते. आणि आता हा जो आपण पितरांसाठी दिवा लावणार आहोत तर तुम्हाला काय करायचे आहे, एक पातेलं घ्या किंवा एक प्लेट घेतली तरी चालेल. त्यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि आपल्या घरातील जी दक्षिण भिंत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे किंवा आपल्याला मातीचाच घ्यायचा किंवा आपल्याला दिवा हा मातीचाच घ्यायचा आहे. मातीची पंती घेतली तरीसुद्धा चालेल. यामध्ये जोड वात घालायची आहे आणि तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे आणि तो दिवा लावायचा आहे. तुमच्याकडे तिळाचे तेल नसेल तर रेग्युलर तुम्ही दिव्यासाठी जे तेल वापरता, जे यूज करता ते तेल वापरले तरीसुद्धा चालेल. आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आहेत तर ते टाकायचे आहेत. वातीची दिशा जी आहे तर ती आपल्याला दक्षिणेला करायची आहे. तर इतर वेळेला कधीही आपण वातीची दिशा दक्षिणेला करत नाही, परंतु पितरांसाठी जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा वातीची दिशा दक्षिणेला आपल्याला करायची असते. आणि असा दिवा लावल्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून त्या दिव्यांची पूजा करायची आहे. आणि यानंतर आपल्याला आपल्या पितरांचे स्मरण करायचे आहे आणि पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. तुम्हाला मंत्र बोलायचा आहे, तो म्हणजे ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः. जो मंत्र आहे तर तो 108 वेळा म्हणायचा आहे. तसेच तुम्ही पितृसूत्र एकदा म्हणायचं आहे. यासोबत तुम्ही पितृ अष्टक म्हणू शकता. तर या ज्या सेवा आहेत तर त्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला करायचे आहेत. यानंतर हात जोडून आपल्याला पितरांचे स्मरण करून त्यांच्या बाबतीत आपल्याकडून काही चूक भूल झाली असेल तर क्षमा प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला तांदळाचा भात बनवायचा आहे, कारण आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती कावळ्यासाठी खायला ठेवायची आहे. त्यामुळे आपल्याला भात लागणार आहे. तर भात बनवून घ्यायचा आहे. आणि हा भात थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये हा भात भरून घ्यायचा आहे आणि आपल्याला या भाताचे पिंड तयार करायचे आहे. तुम्हाला शक्य असेल तर केळीच्या पानाचा वापर करा. केळीचे पान नसेल तर तुम्ही पत्तरवाळी घेतली तरी चालेल किंवा ताट घेतली तरीसुद्धा चालेल, परंतु शक्य असेल तर केळीच्याच पानाचा वापर करायचा आहे. केळीच्या पानावरती आपण जो वाटीमध्ये भात ठेवलेला आहे तर ती वाटी पालथी करून आपल्याला या भाताची पिंड बनवून द्यायची आहे. आणि यावरती आपल्याला थोडीशी खडी साखर ठेवायची आहे. आणि हा जो घास आहे म्हणजे हा जो भात आहे तर तो आपल्याला कावळ्यासाठी आपल्या घराच्या छतावर ती ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या दारात ठेवू शकता. यासोबतच अजून एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे, ती म्हणजे एका वाटीमध्ये तुम्हाला साखरेचे पाणी ठेवायचं आहे. म्हणजे पाण्यामध्ये साखर मिक्स करायची आहे आणि असं थंड असं गोड पाणी हे कावळ्यांसाठी ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी भात जो आहे तर तो कावळ्यांसाठी ठेवायचा आहे. कावळे येतील आणि हा भात खाऊन जातील आणि तेव्हा आपले जे पितर आहेत तर ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील. यासोबतच तुम्हाला काय करायचे आहे बघा, हे करून झाल्यानंतर तुम्ही तुमची देवपूजा नित्य करणे वगैरे आटपून घ्या. आणि यानंतर तुम्ही जो काही पुरणपोळी स्वयंपाक करणार आहात तर त्या पुरणपोळीचे छोटे छोटे तुकडे करून सुद्धा एका प्लेटमध्ये आपल्याला 12 वाजण्याच्या आतमध्ये कावळ्यांसाठी ठेवायचे आहे, कारण या दिवशी पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य हा कावळ्यांसाठी ठेवला जातो. तर अशा प्रकारे आपल्याला भातसुद्धा कावळ्यांसाठी ठेवायचा आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला सर्वप्रथम पितरांसाठी या गोष्टी करायच्या आहेत किंवा दिवा लावायचा आणि आपल्याला भात जो आहे तर तो कावळ्यांसाठी ठेवायचा. यानंतर बाकीच्या गोष्टी करायच्या. आणि जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक होईल तर पुरणपोळीचे सुद्धा तुकडे जे आहेत तर ते आपल्याला पुरणपोळीचा जो नैवेद्यसुद्धा कावळ्यांसाठी ठेवायचा आहे.
जेव्हा आपल्या घराला पितृदोष लागलेला असतो तर याला देवही काही करू शकत नाही. तुम्ही देव धर्म कितीही करत असाल, कितीही सागर संगीत रोजची नित्यपूजा तुम्ही करत असाल, तसेच तुम्ही देवापुढे रोज धुपाचा दिवा लावत असाल, तुम्ही क्वालिटीचे जे धूप असतात, अगरबत्ती असतात त्यांचा वापर देवपूजेमध्ये करत असाल, भरपूर तुम्ही देवपूजेसाठी पैसे खर्च करत आहात, परंतु जर तुम्ही तुमच्या पितरांची सेवा करत नसाल, पितृदोष निवारण्यासाठी जर काही उपाय करत नसाल, तर तुमच्या घराची कधीही प्रगती होत नाही. घरामध्ये पैसा न टिकणे, पैसा आला की तो लगेच खर्च होणे किंवा जॉब व्यवसाय यामध्ये कधीही यश न मिळणे, आर्थिक नुकसान होणे, कोर्ट कचेरींचे जे प्रश्न आहेत तर ते बरेच दिवस झाले तरीसुद्धा सुटत नाही आहेत. तर अशा जरी गोष्टी असतील तरीसुद्धा आपल्या घरातील पितृदोषांचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो. आणि म्हणूनच आपल्याला अशा काही ठराविक स्थितींना कावळ्यांसाठी ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या खायला द्यायच्या असतात, ज्यामुळे आपले पितर आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला सांसारिक सुखाचा आशीर्वाद देतात. मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर मी तुमची क्षमा मागते आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ नावाचा गजर नक्कीच करा. अजूनही आम्ही स्वामींचे भक्त आहोत. जर का तुम्ही आपल्या वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे उद्या मी जो नवीन व्हिडिओ, नवीन माहिती घेऊन तुमच्यासमोर येईल ती माहिती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.